Hello. In this lecture, we will study negative sequence protection of generators or alternators against unbalanced load. Then overheating protection for alternator. Then reverse power protection. And lastly, the protection against failure of field winding. First, negative sequence protection of generators against unbalanced load. When the current flowing through the different phases of alternator is different, then it is known as unbalanced loading. आता तिन्ही आर वाय बी फेज मध्ये इक्वल करंट जाणारच नाही, कारण इक्वल लोड इम्पिडन्स झेड आर झेड वाय झेड बी असा काय नसणार आहे. तिन्ही फेजवर वेगवेगळा लोड असल्या कारणानं वेगवेगळे करंट फ्लो होणार आणि त्यालाच आपण अनबॅलन्स लोडिंग ऑफ जनरेटर म्हणतो. आता हे अनबॅलन्स्ड लोडिंग हा एक जवळजवळ म्हणजे आपल्या तीन मॅग्नेटिक फील्ड जे अल्टरनेटरचं कॉन्स्टंट राहायला पाहिजे, त्याऐवजी हे अनइक्वल डिस्ट्रीब्युशन करते तिन्ही वाइंडिंगचं फ्लक्सेसचं. नेक्स्ट, अनसिमेट्रिकल फॉल्ट सच एज LG लाइन टू ग्राउंड, LL लाइन टू ग्राउंड etc. in the power system near the generating stations causes unbalanced loading to the alternator. तिन्ही फेजेस मध्ये डिफरंट करंट ह्या तिन्ही फॉल्टमुळे होणार, त्यामुळे अल्टरनेटरचं मॅग्नेटिक फील्ड डिस्ट्रीब्युशन खराब होणार. अनबॅलन्स्ड लोडिंग ऑन अल्टरनेटर मेनली कॉजेस the rise to negative sequence currents which generates the negative sequence component of the magnetic field. आता हे वाक्य काय सांगते आपल्याला? अनबॅलन्स्ड लोडिंग ऑन अल्टरनेटर मेनली कॉजेस द राइज टू निगेटिव्ह सिक्वेन्स करंट्स. आता आपण असा काही सिक्वेन्स बघितलेला नाही आहे. ते आता एकंदरीत एक जर करंट आपण जो IRMS फॅक्टरची सायनुसॉइडल वेव्ह सर्किट नेटवर्क मध्ये आपण वेव्हफॉर्म दाखवतो, तशी एक करंट जर मॅथमॅटिकली सेपरेट केला तर तो तीन करंट्स मध्ये डिवाइड होतो. म्हणजे एक फेजर पॉझिटिव्ह म्हणजे क्लॉकवाईज डायरेक्शन फ्लो होणारा, एक निगेटिव्ह म्हणजे अँटी क्लॉकवाईज, आणि एक झिरो सिक्वेन्स म्हणजे जी आपण न्यूट्रल लाईन काढतो वेव्हफॉर्म साठी ते. तर एकाच करंटसाठी तीन करंट कंटिन्युअसली फ्लो होत असतात आणि त्याची समेशन व्हेक्टर ही आपला RMS करंट असतो. तर पैकी आपला हा निगेटिव्ह सिक्वेन्स करंट हा अनबॅलन्स लोडिंगमुळे भरपूर वाढतो असं ऑब्झर्वेशन आहे. The magnetic field produced due to negative sequence component of the unbalanced current rotates in opposite direction of the main fields. आता अल्टरनेटरचं मेन फील्ड जे आहे त्याच्या अपोजिट ड्यू टू निगेटिव्ह सिक्वेन्स ऑफ द अनबॅलन्स करंट रोटेट्स इन अपोजिट डायरेक्शन मध्ये फ्लो होतं अँड हेन्स इंड्युसेस EMFs ऑफ डबल फ्रिक्वेन्सी इन रोटर वाइंडिंग. आता रोटर वाइंडिंग मध्ये डबल फ्रिक्वेन्सीचे करंट इंड्यूस होणार आणि त्यामुळे रोटर हीट होणार. Thus the unbalanced loading causes rotor heating. Unbalanced stator currents also cause severe vibrations and heating of stator. आता ते करंट कॅरिंग कंडक्टर प्लेस्ड इन मॅग्नेटिक फील्ड असं मेकॅनिकल फोर्सेस तयार होणार, त्यामुळं अनबॅलन्स स्टेटर करंट्स ऑल्सो कॉजेस सिव्हिअर व्हायब्रेशन्स अँड हिटिंग ऑफ स्टेटर. आता या अशा निगेटिव्ह सिक्वेन्स पासून जर आपल्याला प्रोटेक्शन हवं असेल तर एकच गोष्ट करायची. हे तीन अल्टरनेटरच्या वाइंडिंग आहे, स्टार कनेक्टेड अर्थड अल्टरनेटर आहे. तीन CT तीन लाईनवर पॅरलल मध्ये कनेक्ट केले आणि त्या पॅरललच्या अक्रॉस रिले कॉईल टाकली आणि ही रिले कॉईल हे ट्रिप कॉन्टॅक्ट आणि हे दोन ट्रिप कॉन्टॅक्ट आणि हा प्लंजर. आता सरळ साध्या भाषेत याचं कन्स्ट्रक्शन, द स्कीम कन्सिस्ट ऑफ द 3 करंट ट्रान्सफॉर्मर ऑर CTs mounted on each phase. The secondaries of CTs are connected in parallel. A relay is connected in parallel across the transformer. Under normal operating conditions, equal current flow. आता इथून पुढे आपण वर्किंग बघतोय. अंडर नॉर्मल ऑपरेटिंग कंडिशन म्हणजे LG LLG LL असा काही फॉल्ट झालेला नाहीये. तिन्ही मधला करंट बहुतांशी सारखा आहे, म्हणजे अगदी परफेक्ट इक्वल असावा नाही असं सेटिंग रिले कॉइलला आपण ठेवणार नाही. थोडासा जरी ह्याच्यातनं फ्लो होत असला अनबॅलन्स झाल्यामुळं तरी हा
याचं सेटिंग आपण ह्या टर्नचं असं ठेवूया पिकअप व्हॅल्यू की ह्या दोन कॉन्टॅक्ट्सला ते क्लोज करणार नाही. मग ज्यावेळी फॉल्ट होईल त्यावेळी ह्या तिन्ही सेकंडरीची बेरीज इतकी वाढेल की हा ट्रिप प्लंजर अट्रॅक्ट होईल आणि ट्रिप सर्किट क्लोज होऊन सर्किट ब्रेकरला सिग्नल देईल की आता फॉल्ट झालेला आहे. Under normal operating conditions, equal currents flow through the different phases of alternator and hence vector sum is 0 and hence relay will not operate. Therefore, the sum of currents flowing in the secondaries is also 0 and no current flow through the operating coil of the relay. However, if unbalance occurs, the currents induced in the secondaries will be different and the resultant of these currents will flow through the relay coil. The operation of relay will trip the circuit breaker to disconnect the alternator from the system. तर अशा पद्धतीनं इक्वल लाईन मध्ये आहेत सिटी सेकंडरी वेक्टर सम 0 येईल आणि जर थोडाफार अनबॅलन्स असेल थोडासा करंट फ्लो झाला तर अगदी अबाव झिरोला ट्रिप व्हावं असं काय आपण सेटिंग करणार नाही. थोडंसं अनबॅलन्स चालेल. मात्र आपण असं सेटिंग ठेवू की बऱ्यापैकी फॉल्टला जो अनबॅलन्स होईल त्यावेळी मात्र हा वेक्टर सम ही रिले कॉईल ट्रिप करेल सर्किट ब्रेकर. नेक्स्ट प्रोटेक्शन इज ओव्हरहीटिंग प्रोटेक्शन. आता अल्टरनेटर वर कंटिन्युअस आपला आता आपण जिथं आहे तिथला लोड कुठल्या तरी ट्रान्सफॉर्मर थ्रू अल्टरनेटरवर आहेच. त्यामुळे अल्टरनेटरवर 24 तास 12 महिने आपण लाईट गेली तरी म्हणतो अरे थोडी गेली तर ती कुठंतरी रिपेअरसाठी एखाद्या गावातली एका लाईन मध्ये अशी एका गल्लीची गेलेली असते. म्हणजे असं काही सगळं शहर किंवा सगळा तालुका जिल्हा असं काही ट्रिप होत नाही. मग अल्टरनेटरचा लोड अल्टरनेटरला कंटिन्युअस हिट करणार. मग ते कंटिन्युअस हिट सेन्सेशन व्हावं आणि त्या आता आपल्या इथं अल्टरनेटरमध्ये एक म्हणजे कळीचा मुद्दा कसा की जसं तापमान वाढेल तसं कंडक्टरचा रेजिस्टन्स वाढतोय. पॉझिटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट ऑफ रेजिस्टन्स असतो अल्फा टी. आर टी इक्वल टू आर नॉट 1 इन ब्रॅकेट 1 प्लस अल्फा नॉट टी मध्ये प्लस असतो कंडक्टरसाठी आणि इन्सुलेटरसाठी तो निगेटिव्ह असतो. निगेटिव्ह म्हणजे काय की तापमान वाढले की इन्सुलेशनचा रेजिस्टन्स कमी झाला. आता आपला अल्टरनेटर सतत तापतच राहणार. आज बी तापणार उद्याही तापणार. त्याच्यात म्हणजे नॉर्मल टेम्परेचर जे हवामानातलं आहे तेवढ्या तापमानावर का ते स्टेटर राहणार नाही. ती वाइंडिंग त्यात सतत करंट असणार. आय स्क्वेअर आर टी जूल्स लॉनं हीट तयार होणार आणि ह्या हीटमुळं कंटिन्युअस त्याच्यात आणि त्याचा रेजिस्टन्स आर टी हा वेगळाच राहणार आहे आणि तो मेंटेन करण्यासाठी आपल्याला कूलिंग असणं गरजेचं आहे आणि कंटिन्युअस वॉचिंग सुद्धा पाहिजे. म्हणजे आता जसं थर्मल स्कॅनिंग करतात मशीन घेऊन कपाळा लावून माणसाचे कसं तापमान मापतात तसं त्याच्यात पण रेजिस्टन्स टेम्परेचर डिटेक्टर्स कंटिन्युअस बसवायलाच पाहिजेत म्हणजे थ्रूआउट स्टेटर पेरिफेरी. तर बघूया आपण ओव्हरहीटिंग प्रोटेक्शन. Overheating protection is generally provided for the generators above 1 megawatt. Failure of cooling system or by sustained overloads, it causes the rise in the temperature of alternator. It is not practicable to provide overload protection by backup stator fault overcurrent protection because backup overcurrent protection is generally set for sensing fault currents and should not trip for overloads. फॉल्ट करंटची व्हॅल्यू आणि ओव्हर करंटची ओव्हरलोडची व्हॅल्यू मध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे. म्हणजे दुप्पट तिपटीपेक्षा जास्त असणार आहे फॉल्ट करंट. इलेक्ट्रिकल ओव्हर करंट रिलेज कॅनॉट सेन्स द वाइंडिंग टेम्परेचर ॲक्युरेटली बिकॉज टेम्परेचर राइज डिपेंड्स अपॉन आय स्क्वेअर आर टी अँड ऑल्सो ऑन कूलिंग. ऑल्सो इलेक्ट्रिकल प्रोटेक्शन कॅनॉट डिटेक्ट अ कूलिंग सिस्टम फेल्युअर. Therefore, embedded resistance detectors or thermocouples are provided in the slots among with the stator coils for large generators. आरटीडी जे आपण इन्स्ट्रुमेंटेशन मध्ये शिकलो ते किंवा थर्मोकपल्स हेच म्हणजे स्लॉट मध्ये वाइंडिंग बरोबरच टाकलेले असतात की जे आपल्याला बाहेर कंटिन्युअस रिडिंग दाखवतील. इफ टेम्परेचर रायजेस अबाव सेफ व्हॅल्यू अँड अलार्म विल गिव्ह द इंडिकेशन or we will give next signal to the trip circuit. Next protection is reverse power protection. आता अल्टरनेटर ला मेकॅनिकल एनर्जी इलेक्ट्रिकल मध्ये कन्वर्ट करते कारण टर्बाईनची मेकॅनिकल एनर्जी फॅराडेज लॉनं जनरेटर इलेक्ट्रिकल एनर्जी म्हणजे कन्वर्ट करतात आणि ती इलेक्ट्रिकल एनर्जी आपण ग्रीड थ्रू सगळी पॉवर सिस्टीम आपल्या युटिलायझेशन सिस्टीमला वापरतो आपण. आता जर टर्बाईनच फेल झाली मेकॅनिकल एनर्जी देणारा जो सोर्स आहे मेकॅनिकल एनर्जीचा तोच फेल झाला
तर काय होणार, तर जनरेटर कंटिन्यू टू रोटेट ॲज अ सिंक्रोनस मोटर, कारण ग्रीडला दुसऱ्या अल्टरनेटरचं व्होल्टेज असणार, ते हे अल्टरनेटर ड्रॉन करणार आणि ते ॲज अ सिंक्रोनस मोटर म्हणून रन राहणार. आता अशा वेळी प्रोटेक्शन द्यायला पाहिजे अल्टरनेटरला, आणि ते कसं द्यायचं हे बघूया आपण. When the input to the turbine is failed, the generator continues to rotate as a synchronous motor and draws power from the bus bars. Turbine acts as a load on synchronous motor and continues drawing the electrical power. During the motoring action of the generator, the power flows from the bus bars to the machine and the conditions in the three phases are balanced. Normally, the power taken by synchronous motor is low, of the order of 2 to 10% of the rated power. Power factor and current depends on excitation level. Hence, single element directional power relay, reverse power relay, is used to sense the direction of power flow. तर आपण डायरेक्शनल पॉवर रिले असं आपण रिलेइंग चॅप्टरमध्ये शिकलो होतो की जिथं फक्त पॉवर रिव्हर्समध्ये गेली तरच सेन्स मिळणार आहे, म्हणजे ट्रिप सिग्नल मिळणार आहे. The CTs for reverse power protection may be either at the neutral end or the busbar end of the alternator winding. न्यूट्रल एंडला पण टाकू शकतो सिटी आपण, किंवा बसबार एंड म्हणजे आउटपुट साईडला पण टाकू शकतो. Intentional time lag is provided in the reverse power protection so that the protection does not operate during system disturbances and power swing. Power swing सुद्धा उलट्या दिशेने पॉवर येऊ शकते ती अल्टरनेटरकडे, म्हणजे अल्टरनेटरकडनं लोडला जायच्या ऐवजी पॉवर सिस्टीमकडनं इकडे पॉवर स्विंग काही मायक्रोसेकंडसाठी जे येईल त्यासाठी इंटेन्शनल टाइम लॅग प्रोव्हाइड केलेला असतो. तर हे रिव्हर्स पॉवर प्रोटेक्शन आपण डायरेक्शनल पॉवर रिले अगोदर शिकलेलो आहे. म्हणजे इथं फक्त ही फिगर अशी उलटी जर केली तर त्या चॅप्टर मधल्या फिगर सारखी दिसेल तुम्हाला. तर हा सिटीला सप्लाय आहे, हा व्हीटी आहे, आणि ही सेकंडरी वाइंडिंगचा सप्लाय इथं दिलेला आहे. आता हा सेडिंग बँड आहे हा डिस्क साठीचा. तर ही पॉवर रिव्हर्स पॉवर प्रोटेक्शन म्हणजेच डायरेक्शनल पॉवर रिले ही टी प्रपोर्शनल टू V1 I1 कॉस फाय असं आपल्याला हा अल्युमिनियम डिस्क मध्ये देतं. तेही रिव्हर्स पॉवर झालं तर हे आपण शिकलेलो आहोत थर्ड चॅप्टर मध्ये. पुन्हा ह्याचं फेजर डायग्राम किंवा इक्वेशन इथं लिहिलेलं नाही. लास्ट प्रोटेक्शन ऑफ द अल्टरनेटर इज प्रोटेक्शन अगेन्स्ट फेल्युअर ऑफ फील्ड. आता फॅराडेज लॉ नुसार व्हेन कंडक्टर कट्स दी फ्लक्स मधला फ्लक्स जर गायब झाला तर जनरेशन होणारच नाही, हे सरळ साधी गोष्ट आहे. तर तरी पण या फेल्युअर ऑफ फील्ड साठी प्रोटेक्शन काही जास्त दिलेलंच नसतं, कारण तसा चान्स द चान्सेस ऑफ फील्ड फेल्युअर ऑफ अल्टरनेटर्स आर अनडाउटेडली व्हेरी रेअर. म्हणजे रोटरवरच्या मॅग्नेटिक फील्ड वाइंडिंगचं डीसी सप्लाय वाहणारी वाइंडिंग म्हणजे ओपन होईल वगैरे अशी काही शक्यता होत नाही, किंवा त्यात इन्सुलेशन खराब होईल वगैरे. Even if it does occur, no immediate damage will be caused by permitting the alternator to run without a field for a short period. It is sufficient to rely on the control room attendant to disconnect the faulty alternator manually from the system bus bars. Therefore, it is a universal practice not to provide automatic protection against this contingency.